नमस्कार. वॉव! किती मस्त आणि छान अशी आमटी आपली आहे. रंग देखील तुम्ही बघू शकता. खूपच छान असा आलेला आहे. तुम्ही बऱ्याच वेळेला आमटी केली असेल, पण या पद्धतीने कधीच केली नसेल. तर चला तर मग आपण बघूया कशी बनवायची. एका पातेल्यामध्ये 2 चमचे तेल गरम करायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला ही शिजलेली अंडी थोडी भाजून घ्यायची. नंतर त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद टाकून एकसारखा असा हलवायचा आहे. ही आपल्याला हळद टाकून अशी अंडी छान भाजून घ्यायची आहेत. हलवत राहायचं म्हणजे करपली जाणार नाहीत. या पद्धतीने जर अशा तुम्ही आमटी केली तर खूपच छान होईल. चव देखील खूप छान येते. तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा. तुम्हाला नक्की आवडेल. हे बघा, आता याचा रंग बदलत आहे. नंतर आपल्याला काढून घ्यायचं आहे. त्याच पातेल्यामध्ये तेल शिल्लक राहिलेलं असतं. त्यामध्येच आपल्याला जिरे टाकायचे आहेत. जिरे टाकल्यानंतर आपल्याला बारीक चिरलेला कांदा टाकून भाजून घ्यायचा आहे. आणि यामध्ये आपण जे मसाले टाकणार आहोत ते मसाले आपण आधीच मिक्स करून ठेवायचे आहेत. ते मसाले लाल तिखट, गरम मसाला असे मसाले एकत्र करून ठेवायचे आहेत, जेणेकरून ते आपल्याला पटकन टाकता येतील व आपली फोडणी करपणार देखील नाही. यासाठी आपल्याला ही ट्रिक वापरायची आहे. कांदा आपण खरपूस होईपर्यंत अशा पद्धतीने भाजायचा. त्यानंतर आपण मिक्स केलेले मसाले त्यामध्ये टाकून घ्यायचे. नंतर बारीक केलेले खोबरे व तीळ मिक्सरमध्ये बारीक करून घालायचे आहेत. त्यामध्ये गरम पाणी आपल्याला ॲड करायचं आहे. थोडंसं गरम पाणी घालून आपल्याला हे खोबरे तीळ 2 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. आपल्याला गरम पाणीच घालायचं आहे. गरम पाण्याने आपल्या आमटीला चव छान येते. त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आणि शिजवून घ्यायचं आहे. गॅस मंदच ठेवायचा. मंद गॅसवर आपल्याला खोबरं तीळ व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. हे बघा, उकळी येत आहे. मंद आचेवर आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. हे बघा, अशी कन्सिस्टन्सी हवी आहे आपल्याला. हे बघा, मस्त अशी उकळी आलेली आहे. हे आता आपण बाजूला काढून घ्यायचं आहे. ते भाजलेल्या अंड्यामध्ये हे आपल्याला काढून घ्यायचं आहे. हे बघा, शिजून असं मस्तपैकी तयार आहे. आता याला आपल्याला त्या भांड्यामध्ये काढायचं आहे. हे बघा, अशा प्रकारे आपल्याला त्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे.
नंतर त्याच पातेल्यामध्ये 1 चमचाभर तेल टाकून जिरे टाकायचे आहेत. नंतर तो मसाला टाकायचा आहे त्यामध्ये. हे सगळं अंडी शिजवून घेतलेलं खोबरं वगैरे आपण त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. त्याची बाहेर वाफ जाऊन द्यायची नाही. बाहेर वाफ गेली की आपल्या आमटीला वास येत नाही. वास सगळा बाहेर जातो त्याचा निघून. म्हणून त्याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि जितके हवे असेल तितके गरम पाणी घालायचे आहे आपल्याला. आणि नंतर उकळी आणायची आहे. हे बघा उकळी येत आहे. आपल्याला एक उकळी आली की गॅस मंद करून ठेवायचा आहे. ही बघा आपली आमटी रेडी आहे. या आमटीसाठी जास्त काही वेळ घालवायला लागत नाही किंवा जास्त बाकीचं बाहेरचं देखील जास्त काही वापरायला लागत नाही आपल्याला मसाले. या अशा पद्धतीने आमटी जर तुम्ही केली तर खूप छान लागते. हे बघा किती मस्त असं टेक्स्चर आलेलं आहे आपल्या आमटीला. ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. हे बघा किती मस्त असं रंग आलेला आहे. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.